आज काय स्पेशल नमस्कार मंडळी, मी आहे अक्षय, एक पार्ट टाइम ब्लॉगर. तर झालं असं की मागच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या होत्या की अरुण सरांनी बनवलेल्या भाताची रेसिपी द्या. बरीच लोक म्हणजे एक तर मी आणि दुसरे आमचे मिस्टर ढेबे सर. काय यार तुम्ही लोक कमेंट करत नाही, करा पैसे नाही लागत. चला असो, आमचं नियोजन झालं होतं मसाले भात बनवायचं. अरुण सरांनी सर्व मटेरियल कापून घेतलं होतं. तेवढ्यात त्यांच्या लक्षात आलं की कोथिंबीरच राहिली. मग काय पळत सुटले आणि घरामागे आजीने लावलेली कोथिंबीर गपचूप पळून आणली. मग पुन्हा भात बनवायला सुरुवात केली. इकडे मिस्टर ढेब्यांचं गुलुगुलू चालू होतं. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता दे तू. असलं बघताच मिस्टर ढेब्यांना अरुण सरांनी दुकानावर अंडा बुर्जीसाठी मटेरियल आणायला पाठवलं. मिस्टर ढेबे पण बाकी सगळं मटेरियल घेऊन आले, पण पाव आणायला विसरले. मग आता मात्र अरुण सरांनी पाव आणायची जबाबदारी माझ्यावर सोपवली. मग मी मिस्टर ढेब्यांना घेऊन पुन्हा निघालो पाव आणायला. दुकानावरून पाव घेतले आणि निघालो. तेवढ्यात वाटत सागर सर भेटले, कामावरून घरी चालले होते. त्यांना भेटलो आणि थेट आलो पुन्हा रूमवर. इकडे रूमवर तोपर्यंत अरुण सरांनी अंडा बुर्जीची निम्मी तयारी करून ठेवली होती. तसं तुम्हाला माहितीच असेल, अरुण सर एकदम प्युअर व्हेजिटेरियन आहेत बरं का. हे जो सगळा बुर्जीचा तामजाब आहे ना, तो सगळा आमच्या दोघांसाठी चालला होता. भात पण रेडी झाला होता आणि बुर्जी पण. मग क्षणाचा विलंब न करता आम्ही लगेच जेवाय घेतलं. मागच्या टायमाला बिर्याणीच्या पार्टीला अरुण सर नव्हते, म्हणून राहुल सरांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला होता. त्या दिवसाचा बदला म्हणून अरुण सरांनी यावेळेस त्यांच्या नावाचा जयघोष केला. सांग भले. खरंच सांगतो, भात एवढा भारी झाला होता ना की मिस्टर ढेबेनी ना कुकरच घेतला जेवायला. मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही काय जस्टिस म्हणून काय कमेंट केली ना, त्याच्यामुळे शेवट हा नेहमी सारखाच होणार. कुणीकडे अरुण सरांच्या निगराणीत भांडी घासून घ्यायचा कार्यक्रम चालू होता. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू नव्या ब्लॉग मध्ये.